गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या टवाळखोरांकडून पायी चालणाऱ्या नागरिकांसह नागरी वस्तीमध्ये वाहनं घुसवण्याचे प्रकार घडत आहेत। त्यामुळे टवाळखोरांच्या विरोधामध्ये पोलीस ॲक्शन मोडवरती आलेत। शुक्रवारी पोलिसांनी शहरामधील विविध भागांमधून तब्बल 680 मद्यपी आणि टवाळखोरांवरती कारवाई करत त्यांना चांगलाच धडा शिकवलाय। उघड्यावरती मद्यपान करणारे तसेच चौकात टवाळखोरी करणाऱ्या अंबड सिडको परिसरामधील सुमारे 70 जणांना ताब्यात घेण्यात आलं। अंबड गंगापूर रोड, उपनगर, इंदिरानगर, मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांचा मुजोरपणा वाढला आहे। त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये असणाऱ्या वाईन शॉपच्या बाहेर बहुतांश मद्यपान करत असतात, त्यामुळे ही वादाची ठिणगी पडत होती। सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक जनकसिंग घुनावत तसेच किरण रौंदळ, नितीन फुलपगारे यांनी 70 मद्यपी आणि टवाळखोरांवरती कारवाई केली आहे। परिमंडळ 2 हद्दीमध्ये पोलीस ठाण्याकडनं सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या 342 इसमांच्या विरोधामध्ये मकोका कलम 112/117 अन्वये कारवाई करण्यात आली आहे। किरण आहेर, सी 24 तास, नाशिक।